मागील 40 वर्षांपासून अजित पवारांसोबत असणारे प्रमोद हिंदुराव आपल्यासोबत आहेत. अजित पवारांचे अत्यंत निकटवर्तीय, अजित पवारांच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये सोबत असणारे प्रमोद हिंदुराव सध्या आपल्यासोबत आहेत. खरं तर अचानक घटना घडली. कधी तुम्हाला याची माहिती मिळाली आणि एकंदरीत त्याच्या घटनेबद्दल काय प्रतिक्रिया? नमस्कार. घटना घडल्या मला एक 10-15 मिनिटांमध्ये माहिती मिळाली आणि माहिती मिळाल्याबरोबर मी ताबडतोब माझ्या घरातनं निघालो माझ्या 2 मुलांसमवेत. पण माझं ना दादाचं गेली 40 वर्षाचं नातं आहे, राजकारणाच्या पलीकडचं. दादाला ज्यांनी पारखला तर दादानी कधीच कोणाला सोडलेलं नाही. दादाची माणुसकी जी आहे ती या भारतातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना भावणारी माणुसकी आहे. आणि म्हणून दादा कुठेही जरी गेला, नेता म्हणून जाऊ द्या, पण कार्यकर्ता या नात्याने जसं असेल त्या परिस्थितीमध्ये ते त्या माणसाशी बोलत असतात. आदिवासी असो, मागासवर्गीय असो, मराठा समाज असो, कुणबी समाज असो, साळी असो, माळी असो, कोळी असो, सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाणारा एकमेव नेता, त्याचं नाव अजितदादा पवार. अजितदादा पवारांचा एक खरेपणा मला ओठात आणि पोटात एकच गोष्ट आहे, पटलं नाही तर झटकीपट बोलणारा. बाकीच्या नेत्यांसारखं दादाचं नाही. आणि म्हणून दादाला 6 वेळा उपमुख्यमंत्री व्हावं लागलं. त्यांच्या जागी दुसरा कोणी असतं तर मुख्यमंत्री होऊन रिटायर्ड सुद्धा झाला असता. परंतु दादा तत्वाशी बांधिलकी बांधणारा नेता, आणि दादाला खोटं कधीच चाललेलं नाही. माझा अनुभव मी सांगतो तुम्हाला. बरेच लोक त्यांच्याकडे येतात भेटायला, ते ज्योतिषापेक्षा भारी समोरची चेहरापट्टी ओळखायचे आणि त्यांना कोणी बनवू शकणार नव्हता, असे ते दादा होते. त्यांच्या जाण्याने निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेसची फार मोठी हानी झालेली आहे. मला या माध्यमातून माझ्या सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना, महाराष्ट्रातल्या तमाम आणि देशातल्या कार्यकर्त्यांना सांगायचं आहे की आपले राष्ट्रीय नेते अजितदादा पवार आपल्यातनं गेले जरी असले तरी त्यांची उणीव या पुढच्या काळामध्ये आम्हाला जर भरून काढायची असेल तर त्यांच्या आठवणी, त्यांच्या स्मृती आणि त्यांचे विचार या पुढच्या काळामध्ये सुनेत्रा पवार वहिनीच्या माध्यमातून आपल्याला साकार करावे लागणार आहेत. सुनेत्रा पवार वहिनी ज्या आहेत त्यांनी आयुष्य दादांसाठी खर्ची केले, घालवलेलं आहे. आणि म्हणून या पुढच्या काळामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला माझी कळकळीची, नम्रतेची विनंती आहे की सुनेत्रा वहिनींनी आता या पुढच्या काळामध्ये हे आम्हाला सर्व लोकांना सांभाळलं पाहिजे. कारण भोळी भाबडी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ते दादाच्या बरोबर आहेत. लबाडीपणा दादाला कधीच चालला नाही. आणि म्हणून तमाम कार्यकर्त्यांना माझी अपेक्षा आहे तर माझे कार्यकर्ते ह्या मोठ्या संकटातनं सामोरे जायचा प्रयत्न करतील. इतकं सोपं नाही येते, दादांना विसरणं तर शक्यच नाही. आणि दादासारखा नेता या पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल याची मला खात्री वाटत नाही. सर, तुम्ही आता म्हणालात की आता कुठेतरी सुनेत्रा वहिनींना सांभाळलं पाहिजे. काय याचा अर्थ घ्यायचा भविष्यामध्ये? सुनेत्रा वहिनींना सांभाळलं पाहिजे, मग सुनेत्रा वहिनींनी आम्हाला सांभाळलं पाहिजे ना आम्ही सुनेत्रा वहिनीला सांभाळलं पाहिजे. कारण हे कौटुंबिक नातं आहे. गेल्या 40 वर्षाचा इतिहास जर पाहिला तर सुनेत्रा वहिनींनी रात्रंदिवस दादासाठी जे कष्ट केले त्याच्या कष्टाची पोचपावती आता कुठं मिळत असताना असा एकदम मोठा झटका नियतीने आम्हाला दिला तर त्याची भरपाई म्हणून आता वहिनीला आम्हाला सावरण्याची गरज आहे. आणि वहिनींनी सुद्धा आम्हाला सावरलं पाहिजे. या पुढच्या काळामध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांनी वहिनीशी संपर्क ठेवला पाहिजे. दुःख हे आहे, हे न पचण्यासारखं आहे. पार्थ पवार आहे, जय पवार आहेत, ही जी मुलं आहेत, गुणी मुलं आहेत, तर यांच्या पाठीशी सुद्धा आपण सर्वांनी राहिलं पाहिजे. मला खात्री आणि विश्वास आहे विधिमंडळाचे सर्व कार्यकर्ते, विधिमंडळाचे सर्व नेते, राष्ट्रवादीचे सर्व नेते या गोष्टीकडे नक्कीच बघतील. आणि विश्वासानं सांगतो नेते मंडळी सुद्धा सुनेत्रा वहिनींच्या सोबत आहेत अशा प्रकारचा मला विश्वास आहे. खरं तर दादांच्या जाण्यामुळे, अजित पवारांच्या जाण्यामुळे आता राष्ट्रीय अध्यक्षपद खाली झालं आहे, दुसरीकडे उपमुख्यमंत्रीपद खाली झालेलं आहे. अशा वेळी आता कुठेतरी सुनेत्रा पवारांना धोरा हाती घेतली पाहिजे असंच तुम्हाला सुचवायचं आहे? आता ह्या दुःखाच्या संकट प्रसंगी मी हे बोलणं उचित होणार नाही, परंतु आम्हाला सावरण्याची जबाबदारी नेतृत्वाची आहे. आणि सुनेत्रा वहिनींनी या गोष्टीकडे आता माझं तेवढी बोलण्याची ताकद कुवत नाहीये, परंतु सुनेत्रा वहिनीला आम्हाला सांभाळावं लागणार आहे आणि त्यांनी सुद्धा आम्हाला सांभाळलं पाहिजे. कारण आमची सर्व लोक राष्ट्रवादीची आज पोरकी झालेली आहेत. आमचे नेते आहेत ते सुद्धा पोरके झाले आहेत. आणि असा आघात स्वप्नात नव्हता, तो आघात नियतीने आमच्यावर ओढून आणलेला आहे. म्हणून परमेश्वराला माझी प्रार्थना आहे की हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वरा पवार कुटुंबियांना, त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या सर्व कुटुंबियांना देव, अशा प्रकारची सुद्धा मी परमेश्वराला प्रार्थना करतो. आता कशा पद्धतीनं पुढची प्रक्रिया पार पडणार आहे?
खास करून अध्यक्षपदाची असेल किंवा उपमुख्यमंत्री पदाची असेल, काय काय आता टेक्निकल बाबी पार पडू शकतात? आता दादांचा हा दुःखद सोहळ्याच्या प्रसंगी हे मी काय बोलणार नाही. आमचे नेते मंडळी त्याच्यावर नक्कीच भाष्य करतील, परंतु सध्या मला वाटतं या विषयावर न बोललेलं बरं. कशा आठवणी आहेत दादांसंदर्भातला एखादा किस्सा तुम्ही सांगाल का? दादाच्या आठवणी किती सांगाव्यात तेवढ्या थोड्याच आहेत. मला आठवत आहे, माझे वडील ज्यावेळी वारले त्यावेळी दादा माझ्या घरी आले होते. माझी आई गेली त्यावेळी दादा घरी आले होते. म्हणजे आधार देण्याचं काम दादा, दुःखाच्या वेळेला दादा नेहमी असतो. सुखाच्या वेळेला त्याचं कमी असेल लोकांची पार, पण दुःखाला बळ देणारं काम, दुःखी माणसाला शक्ती देण्याचं काम अजितदादांनी केलेलं आहे. अनेक आठवणी आहेत. अजितदादा माणसातला माणूस आहे आणि तो माणसातला माणूस या पुढच्या काळामध्ये आपल्याला जर शोधायचा असेल तर वहिनीच्या रूपानं, पार्थच्या रूपानं, जैरच्या रूपानं आपल्याला तो पाहावा लागणार आहे. पण त्यांनाच या पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राची धुरा सांभाळावी लागणार. आपण पाहतोय प्रबोध हिंदुराव आपल्यासोबत होते आणि कुठेतरी आता सुनेत्रा वहिनींना आम्हाला सांभाळायची गरज आहे, आम्ही त्यांना सांभाळू, अशा पद्धतीची एक भावनिक प्रतिक्रिया त्यांना या निमित्तानं दिली आहे. कॅमेरामॅन निलेश शेवाळेसह निलेश बुधावले, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.